तामिळनाडूचा सत्ता संघर्ष अखेर संपला। विजयचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला। थलपती विजयनं कसा गाठला बहुमताचा आकडा? 2 आमदारांच्या जीवावर पेच कसा सुटला? तामिळनाडूमध्ये थलपती विजयच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालंय। यामुळे निकालानंतर तिसऱ्या दिवशी इथला सत्ता संघर्ष संपलाय। 118 आमदारांसह विजय जोसेफ तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। त्यामुळे राष्ट्रपती राजवट टाळण्यात त्यांना यश आलंय आणि आमदार फुटण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय। पण विजय जोसेफ यांच्या टीव्हीकेला कुणी पाठिंबा दिलाय? बहुमताचा आकडा गाठण्यासाठी विजय यांनी सत्तेचं गणित कसं जुळवलं? सगळं सविस्तर पाहूया। तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा 4 मे रोजी निकाल लागला। थलपती विजयचा टीव्हीके पक्ष 108 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला। काँग्रेसनं टीव्हीकेला पाठिंबा दिला तरी राज्यपालांनी आडमुठी भूमिका घेतल्याचा आरोप झाला। कारण सत्ता स्थापनेसाठी आधी बहुमत सिद्ध करा, मग सत्ता स्थापन होईल, असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय जोसेफ यांना सांगितलं। तसंच राज्यपालांनी थलपती विजयला 118 आमदारांच्या सह्या असणारं पत्रच द्यायला सांगितलं आणि मुख्यमंत्री पदाचा शपथविधी घेण्यासही नकार दिला। तर दुसरीकडे डीएमके आणि एआयडीएमकेनं युती करत सत्ता स्थापनेच्या चर्चा सुरू केल्या। या सगळ्यामुळे तामिळनाडूमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता निर्माण झाली। पण आता मात्र थलपती विजयनं बाजी मारलीय। विजयनं इतर 4 पक्षांची मदत घेत बहुमताचा आकडा जुळवलाय। हे गणित कसं जुळवलं पाहूया। तामिळनाडू विधानसभेच्या एकूण 234 जागा आहेत। यात 118 जागा या बहुमतासाठी गरजेच्या आहेत। विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षाचे 108 उमेदवार विजयी झाले, पण यात स्वतः विजय 2 जागांवरून निवडून आला। यात पेरंबूर आणि तिरुचिरापल्ली पूर्व या जागांचा समावेश आहे। यातल्या एका जागेवर विजय जोसेफ यांना राजीनामा द्यावा लागतोय। त्यामुळे टीव्हीके पक्षाची आमदार संख्या 107 वर आली। आता उरलेल्या 11 जागा मिळवण्यासाठी थलपती विजयनं काँग्रेस, सीपीआय, सीपीएम आणि व्हीसीके या पक्षांची मदत घेतलीय। या सगळ्यांचे आमदार मिळून विजय जोसेफ यांना मुख्यमंत्री पदासाठी 119 आमदारांचा पाठिंबा मिळालाय। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया तामिळनाडूमधलं बहुमताचं गणित विजयनं कसं जुळवलं। बहुमताचा 118चा आकडा विजयनं कसा गाठला? तमिळगा वेत्री कझगम म्हणजे टीव्हीकेचे 107 आमदार, इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे आयएनसीचे 5 आमदार, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया म्हणजे सीपीआयचे 2 आमदार, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी म्हणजे सीपीएम यांचे 2 आमदार, तर विदुथलाई चिरुथैगल काची म्हणजेच व्हीसीकेचे 2 आमदार। अशा एकूण 119 आमदारांमुळे विजय जोसेफ आता मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत। दरम्यान निकालानंतर टीव्हीके सर्वात मोठा पक्ष ठरल्यानं 7 मे रोजी विजय जोसेफ यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी नियोजित होता। पण राज्यपालांच्या बहुमत सिद्ध करण्याच्या अटीमुळे तामिळनाडूमध्ये पेच निर्माण झाला। त्रिशंकू विधानसभेची स्थिती निर्माण झाली, ज्यामुळे रिसॉर्ट पॉलिटिक्स आणि फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येण्याचं चित्र दिसलं। पण अखेर विजयनं आपणच खरेखुरे थलपती असल्याचं दाखवून दिलंय। लवकरच विजय जोसेफ तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनून नवा इतिहास लिहिणार आहेत। या सगळ्या सत्ता नाट्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।